नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्या देवघरातील श्रीयंत्राची स्थापना. तर गेले अनेक दिवस मला श्रीयंत्र आणायचं होतं, माझ्या देवघरात स्थापन करायचं होतं. बट ते म्हणताना वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. तर इकडे मी सगळी तयारी करून घेतली होती. तर अभिषेकासाठी आपल्याला लागतं कुंकवाचं पाणी, हळदीचं पाणी, कच्चं दूध, तांदूळ वगैरे, फुलं. तर हे आहे मी घेतलेलं श्रीयंत्र. तर हे श्रीयंत्र मी घेतलं आहे आपल्या स्वामीमय शीतलताई आहेत, ज्यांचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज पण आहे. त्यांच्या शॉपमध्ये जाऊन मी हे श्रीयंत्र घेतलं आहे. हे मला काहीतरी 960 म्हणजे 1000च्या आतच बसलं आहे. तर मला तरी असं वाटतं प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र हे पाहिजेच, कारण की श्रीयंत्र हे साक्षात माता लक्ष्मीचं आसन आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी त्यासाठी श्रीयंत्र हे खूप खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकाने आपल्या देवघरात श्रीयंत्र स्थापन हे केलंच पाहिजे. तर इकडे मी पूजेला सुरुवात केली होती. सगळ्यात पहिले तर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला आणि ही सगळी सेवा सुरू असताना आपल्याला 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. तर हे सगळं करत असताना सियाचे पप्पा श्रीयंत्राचं पठण करत होते. तर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर मी इकडे कच्च्या दुधाने अभिषेक करून घेतला. तर आणि चारही बाजूंनी मी दिवे अलंकारित करून घेतले होते. तर कच्च्या दुधाचा अभिषेक, तर माता लक्ष्मीला हे कच्चं दूधच प्रिय आहे, त्यामुळे कच्च्या दुधानेच आपण देवीचा म्हणा किंवा श्रीयंत्राचा हा अभिषेक केला पाहिजे. तापवलेलं दूध इथे चालत नाही. तर दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मी करून घेतला आपलं जे हळदीचं पाणी असतं त्याने अभिषेक करून घेतला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर श्रीयंत्राचे भरपूर असे अनुभव पण आहेत, भरपूर असे फायदे पण आहेत. फायदे म्हणजेच आपल्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येतो पण तो दुसऱ्या वाटेने निघून जात असेल, तर अशा ताईंनी खरंच श्रीयंत्राची स्थापना ही केली पाहिजे. तर बघा, आता मी करत आहे कुंकवाच्या पाण्याने अभिषेक. तर कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करताना मला एक वेगळाच अनुभव आला. तुम्ही बघू शकताय, मी कुंकवाचं पाणी जसं श्रीयंत्रावर ओतलं किंवा टाकलं तर हे बघा कसं फूल तयार झालं. आणि हे बघून खरंच मला माता लक्ष्मीची आणि स्वामींची प्रचिती झाली. तर हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. तर तुम्हालाही दिसत असेल हे कशा प्रकारे, तुम्हालाही दिसत आहे का हे फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर मी ताट वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि इकडे तांदळाची रास टाकली त्यामध्ये, आणि इकडं आपल्याला हे अष्टकमल तांदळाने काढून घ्यायचं आहे. आणि हे जे श्रीयंत्र आहे हे आपल्याला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तांदूळही खूप जास्त प्रिय आहे. ते म्हणतात ना, साक्षात तांदळात लक्ष्मी वास करत असते. त्यानंतर इकडे मी गुलाबाचं फूल ठेवलं होतं अत्तर लावून. साईडला आपल्याकडे जे पण कॉईन्स असतात हे माझे पूजेचेच आहेत, तर हेही ठेवले कारण की यातही लक्ष्मी वास करत असते. तर आता मला करायचं होतं कुंकुमार्चन. तर श्रीयंत्रावर ही कुंकुमार्चनची सेवा झालीच पाहिजे मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला. तर मी पहिल्यांदाच कुंकुमार्चन करत होते. तर कुंकुमार्चनचेही भरपूर असे फायदे आहेत. तर बघा, इकडे माझी पूजा वगैरे सगळं झालेलं होतं, कुंकुमार्चनही झालेलं होतं. तर खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत होतं हे सगळं करून. आणि फायनली मी माझ्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना केली आणि त्या दिवशी एक वेगळाच अनुभव आला मला, कारण की जे ताटात जे फूल तयार झालं होतं कुंकवाच्या पाण्याने,
तर हे खरंच म्हणजे असं वाटलं की माता लक्ष्मींनी खरंच माझ्या घरात वास करत आहे. त्यानंतर मी आरती करून घेतली आणि इकडे बघा मी आरती करत असताना सियालाही आरती करायची होती, तर तिलाही माझ्याबरोबर हे स्वामींची सेवा करायला खूप जास्त आवडतं. तर तुम्ही आणखी तुमच्या देवघरात जर श्रीयंत्राची स्थापना केलेली नसेल तर नक्कीच करा. आपल्या स्वामीमय शीतलताई आहेत, यांच्या शॉपमध्ये खूप छान सगळे देवांच्या वस्तू, देवांचे साहित्य भेटतात. तुम्ही त्यांच्याकडनंही ऑर्डर करू शकताय. आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.